म्हणजे जे आमच्या अंगावरती यायला नको होते ते अंगावरती आले, आणि जे अंगावरती यायला पाहिजे होती तीच अंगावरती नाही आली. त्यांनी आरक्षणात आम्हाला साथ दिली. म्हणून पुतळे बसवणाऱ्यांनी, विकणाऱ्यांनी सगळ्यांनीच ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे तर मराठ्यांच्या अंगावरती पुतळे चाडून कोणी आलं नाही पाहिजे, आणि आणू पण नका. ही एक गोष्ट. दुसरी की मराठ्यांनी स्वतःची जागा घ्या ना. गुंठाभर घ्या, 4 करा. तुमच्याजवळ 20-25 लाखाचा स्वतःला बांधायला बंगल्याला पैसे आहेत. ज्याला ज्याला बंगले बांधायचे 20 लाखाचे, 25 लाखाचे, 50 लाखाचे, त्यांनी 50,000 बंगला बांधतानीच राजाच्या नावाने बाजूला ठेवणार. एका गावात 20 लोक तरी बंगला बांधत असतात. त्याला स्वतः राहायला घर असावं वाटतं. मग राजासाठी 5-50 हजार बाजूला ठेवून 10, 20, 30 लाखाचं, 50 लाखाचं गावात चांगलं स्मारक का असू नये हक्काचं राजाचं. तुमच्याकडे गाड्या आहेत मोठमोठ्याल्या, माझ्या राजांमुळे. राजा नसते तर त्या शिवर नसतं तुम्हाला. मग तुम्हाला तुमच्यासाठी गाडी घ्यायला पैसे आहेत, तुमच्यासाठी बंगला बांधायला पैसे आहेत, तुमच्यासाठी जमिनी घ्यायला पैसे आहेत. माझ्या राजासाठी तुम्हाला गावात 4-5 गुंठे घेऊन तुमच्या चौकात पुतळा असू द्याच, असलाच पाहिजे. तर हक्काची जागा तुमच्या राजाची या राज्यात आहे का नाही? मस्जिदीला कोणी उठ म्हणू शकत नाही हक्काच्या जागेत. मंदिराला कोणी उठ म्हणू शकत नाही हक्काच्या जागेत. तुमच्या राजासाठी तुम्ही काय करायला लागलात नेमकं? राजासाठी तुम्ही हक्काची जागा करा ना. तिथं मराठा समाजाला बसायला उठायला जागा होईल. तुम्हाला बसायला उठायला जागा आहे का राज्यात मराठ्यांना? शाही पद्धतीत बसवा ना आपल्या राजाला. स्वतःच्या जाग्यात हक्काचा असू द्या. काय टप्पर आहे कोणाच्या वाकड्या नजरेने बघायची, आणि बघू ते कोणाला वाकड्या नजरेने मग दाखवू. याचा अर्थ माझं असं म्हणणं नाही की तुम्ही चौकात बी बसू नका, पण तुम्ही हक्काची जागा पण करा ना. तुम्हाला 10-10 एकर घ्यायला पैसे आहेत, 2 एकर 3 एकर घ्यायला पैसे आहेत, तुम्हाला बंगला बांधायला पैसे आहेत. तुम्हाला तुमच्या बापासाठी पैसे नाहीत का राजासाठी? हक्काच्या जागा घ्या आणि शाही पद्धतीनं राजाची मिरवणूक काढून थाटात राजे बसवा गावागावात हक्काच्या जागेवरती. वर्षात 365 दिवस आहेत. गावातल्या प्रत्येक माणसाला 1 दिवस द्यायचा, तिथं जाऊन रोज बसायचं तो, आणि पूजा करायची, हार पण घालायचा, आणि राजाची सगळी साफसफाई पण करायची. हे प्रेम. गावाचं नाव नाही सांगत साहेब तुम्हाला, पण आता पुण्यतिथी झाली राजाची. एक गाव असं आहे की साधे फुलं सुद्धा पायावरती नाही ठेवले. कशासाठी बसवतोय मग पुतळे? वाद निर्माण करायसाठी छत्रपतींचे पुतळे नाहीयेत. बशीन तर तिथंच बशीन.